किरण जगताप माईक बंद करा. सर मीटिंग सेटिंग मध्ये मोर मध्ये जावा, वरच्या बाजूला डॉट मध्ये, 3 डॉट मध्ये गेलोय. मोर मध्येच आहे. मोर मध्ये फक्त सिक्युरिटी मीटिंग सेटिंग हेच येत आहे. थांबा, मी रिक्लेम होस्ट करून ते डिसेबल करतो. बघा ते कॉम्प्युटरवरून होतंय हो, मोबाईल वरून नाही होत. माझी स्क्रीन शेअर करून अनोटेशन डिसेबल करतो. थांबा. तुम्हाला तर अनोटेशन चालू दिसते का बघा. ठीक आहे, तुम्हाला होस्ट केलंय, मला दिसतंय का बघतो अनोटेशन. तुमची स्क्रीन शेअर करा. दिसतंय का? ठीक आहे, लक्ष द्या. सर्व एक्झाम्पल तुम्हाला समजलेले आहेत. लक्षात आले ते एक्झाम्पल? हो सर. काही एक्झाम्पल मध्ये अडचण वगैरे नाही ना? No. असेल तर आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करू. लॉगॅरिथम मधला अजून काही एक्झाम्पल वेगळ्या टाइप मध्ये आहेत, ती सॉल्व्ह करूया लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टींचा यूज करून. ठीक आहे. आता यातील पहिले एक्झाम्पल मी घेतोय. सिम्प्लिफाय, लिहून घ्या सर्वांनी. सिम्प्लिफाय log 14 base 2 minus log 7 base 2. कोणता रूल यूज करावा लागेल? आहे आपले log 14 base 2 minus log 7 base 2. दोन्हींचेही बेस समान आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम काहीच नाहीये. फक्त लॉगॅरिथमच्या वरच्या नंबर जे आहेत तेच तेवढे बघायचे आपल्याला.
म्हणजेच या 14 ला जर आपण ए म्हटलं आणि 7 ला जर बी म्हटलं तर रूल तयार होईल log log a A minus log a minus log b equal to log A upon B. a upon b. बरोबर आहे. लिहा रूल using log a minus log b equal to log a upon b. मग वरची जी दिलेली स्टेप आहे क्वेश्चनची ती घेतोय मी. log 14 base 2 minus log 7 base 2. रूल काय सांगतोय आपल्याला, दोन लॉगॅरिथमची ज्यावेळी सबट्रॅक्शन असेल त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन एका लॉगॅरिथम मध्ये करा आणि सबट्रॅक्शन असेल तर आतमध्ये दोन्हींची त्या डिव्हिजन घ्या, म्हणजेच a डिवायडेड बाय b घ्या. म्हणजेच काय, जी प्लस लॉगॅरिथमची टर्म आहे ही लॉग ए ची टर्म आहे, त्याला काय नाही म्हणजे पाठीमागं प्लस आहे. प्लस लॉगॅरिथमची जी टर्म असते ती अंशामध्ये घ्यायची आणि मायनस लॉगॅरिथमची जी टर्म आहे म्हणजेच बी ती डिनॉमिनेटर मध्ये घ्यायची. प्लस असणाऱ्या लॉगॅरिथमची टर्म अंशामध्ये, मायनस असणाऱ्या लॉगॅरिथमची टर्म डिनॉमिनेटर मध्ये. यानुसार इथं काय येईल मग, इक्वल टू log 14 upon 7. log 14 अपॉन 7 आणि बेसला हे 2 आहे असं. बेसला मी 2 आहे असं ठेवलेलं आहे. आता लॉगॅरिथमचा रूल आतील नंबरसाठी यूज केला. आता 14 अपॉन 7 म्हणजे किती, 2. 2. इथपर्यंत झाले का सर्वांचा? Yes, sir. oh yes sir रूल यूज केला तर रूल नुसार लॉगॅरिथम लिहिलं, डिवायडेशन लिहिलं आणि आता इक्वल टू खाली लिहूया. लॉग किती येते मग, 2 square स्क्वेअर आहे का ते, base, sorry, 2 base हा. येणार ना. 14 डिवायडेड बाय 7 म्हणजे 2 आणि बेस 2 हे आला आपलं. आणि ही व्हॅल्यू म्हणजेच काय हो, नोट आहे बघा आपली, नोट बघा सर्वांनी. logarithm a base a is equal to 1. लॉगॅरिथम ए बेस ए असेल तर व्हॅल्यू असते 1. त्यामुळे याची व्हॅल्यू किती आली मग, 1 1. कारण हे 2 आणि 2 दोन्ही सेम आहेत. बघा परत एकदा सिम्प्लिफाय केलं. लॉगॅरिथमचा रूल क्वेश्चन वरून ठरवला कोणता रूल यूज करायचा, सबट्रॅक्शन आहे म्हणजेच लॉग ए मायनस लॉग बी चा रूल यूज करावा लागेल आपल्याला. ए ची व्हॅल्यू 14 झाली, बी ची व्हॅल्यू 7 झाली. दोन्हीचं डिव्हिजन घेतल्यानंतर आपल्याला 14/7 आणि त्यानंतर 2 मिळालं आणि 2 बेस आणि तेच व्हॅल्यू जर समान असेल
तर व्हॅल्यू असते 1. झालं सर्वांचं? येस सर. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. अजून एक या टाईपचा प्रॉब्लेम देतोय, सॉल्व्ह करा सर्वांनी. Simplify log 125 with base 5 minus log 25 with base 5. हे सॉल्व्ह करा. सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे, सर्वांनी व्यवस्थित सॉल्व्ह करा. झालं सर. किती आला आन्सर? 1. बरोबर आहे. सर्वांनी करा, सर्वांनी होऊ दे जरा. हो सर 1 आलं. Sir, 1 आलं. ओके ओके. Sir, पण आलं. 1 आले sir. 1 आलं सर. ओके. वन आलं सर. बर, सांगा मला कशा पद्धतीने केलं. Sir, using युजिंग सांगा मला लॉगरिथमचा रूल. log A minus लॉग log ए B मायनस लॉग बी Log B. is equal to log A upon B. A upon B. Therefore, तर नंतर वरचं इक्वेशन आहे असं लिहायचं. क्वेश्चन घेतला मी. इक्वल टू is equal to log 125 upon 5 दोन लॉग बद्दल, 5. एक लॉग आणि 125 पहिली व्हॅल्यू प्लस ची वरती 5 व्हॅल्यू जी upon आहे 25 25. आणि With बेसला base किती five. येतं? 5. 5. बेसला येतं 5. 5. आणि आता Five. सिम्प्लिफिकेशन 125 ला 25 न भाग घालवल्यानंतर किती येतं? 5. 5. त्यामुळं 5. नवीन मिळेल इथं which is equal to 5. लॉग 5 विथ बेस 5. log 5 ब्रॅकेट मधली व्हॅल्यू 5 आली आणि बेस आहे असा तुमचा 5 Base 5 इज इक्वल आणि हे टू दोन्ही 1. समान आल्यामुळं is equal to 1. 1. is equal इज to- इक्वल टू 1. इथं लेफ्ट साइडला क्वेश्चन केल्या बरं का तुमचा क्वेश्चन. आन्सर लिहिताना शेवटी 1 जे लिहिताय आता इथं बसत नाही म्हणून मी लिहित नाही, पण 1 ला लेफ्ट साइडला जे लॉग किती आहे 125 मायनस लॉग 25 इक्वल टू 1 अशा पद्धतीनं आन्सर लिहा आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करा. कोणतेही एक्झाम्पल असेल याला त्याच पद्धतीनं करायचंय बरं का.
केले का सर्वांनी? हो सर. हो सर. लिहून झाले का सर्वांचं? हो सर. येस सर. Yes sir. राहिलं वगैरे असेल तर सांगत चला बरं का. एखाद्या रात्र प्रत्येकाने वहीमध्ये लिहित चला. आपण तोपर्यंत Yes. थांबूया. पण तसंच ठेवायचं नाही, कुणीही हे करून बिनधास्त सांगत चला राहिलं वगैरे जर असेल तर. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम आहे आपला 3रा प्रॉब्लेम लिहा. सिंप्लिफाय log 5 plus log 3 minus log 2. एका पुढे एक लिहा बरं का ते. आता स्क्रीन आडवी करतोय म्हणजे सर्वच बसेल. log 5 plus log 3 minus log 2 हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. हॉरिझॉन्टल स्क्रीन केल्यानंतर व्यवस्थित दिसते का? हो सर. हो सर. दिसतंय ना? काय काय प्रॉब्लेम येतोय? नाही हो सर. सर. नाही येत प्रॉब्लेम. नाही येत ना? ओके, ठीक आहे. आता इथं 3 लॉगॅरिथम आहेत. पहिला काय आहे लॉगॅरिथम मध्ये? प्लस आहे 2 लॉगॅरिथमची. 2 लॉगॅरिथमची प्लस आपल्याला माहित आहे आत केल्यानंतर 1 लॉगॅरिथम मिळणार आहे. समजा इथं x काहीतरी आलं. त्यानंतर दुसरं लॉगॅरिथम आहे इथं log 2. परत आपण या 2 लॉगॅरिथमची सबट्रॅक्शन करू शकतोय का? नो सर. का? नो सर. आवाज ब्रेक होते. आवाज ब्रेक व्हायला लागला का? नाही सर येतोय. नाही सर. क्लिअर. सर जे स्टुडंट बोलते त्यांचा आवाज ब्रेक होतो. येते का आवाज आता? सर आताही येणार. सर तुमचा पण ब्रेक होतो. आवाज येईल आता. येते का आवाज? हो सर. ब्रेकच होते आवाज. Yes, सर आता ब्रेक व्हायला येतोय. लागला आवाज? clear. ठीक येतोय आहे. सर आता. ओके. ठीक आहे, असं व्हर्टिकलच वाईट हे त्याच्या हॉरिझॉन्टल होत नाहीये. मी युजिंग कोणकोणते टूल यूज करायला लागतील तो? log 8 plus
log b इक्वल टू log a into b. लॉग ए इंटू बी. सर आणि log मगाशी a स्क्रीन केली तशी स्क्रीन करा ना. होय नाही आली हो. ठीक आहे. हा झालं ठीक आहे. होत नसल्यामुळे मी तिथे ठेवलेलं होतं. पहिला रूढ आहे ऍडिशनचा कोणता? log a plus log b is equal to log a into b. आणि दुसरा सबट्रॅक्शनचा log a A minus minus log b is equal to log a upon b. ओके. ऍडिशन असेल या दोन्हींची तर इथं मल्टिप्लिकेशन असतं दोन आतल्या व्हॅल्यूचं, आणि सबट्रॅक्शन असेल तर इथं दोन व्हॅल्यूची डिव्हिजन असते. प्लसची व्हॅल्यू ही वरती, मायनसची व्हॅल्यू खाली. आता सिम्प्लिफाय एक एक करतो आणि डायरेक्ट कसं करायचं ते नंतरच्या स्टेपला पुढे सांगतो. कशा पद्धतीने करायचं आपलं डायरेक्ट सुद्धा येतं. सुरुवातीला मी या दोन याची ऍडिशन घेतो. पहिल्या दोन साठी log 5 प्लस log 3 साठी. सुरुवातीला आहे असा क्वेश्चन लिहिला, log 5 प्लस log 3 मायनस log 2 इक्वल टू, खाली इक्वल टू लिहिलं. पहिल्या दोन्हीसाठी मी एक ब्रॅकेट टाकला आणि त्यांची ऍडिशन करतोय. काय येईल ऍडिशन व दोन लॉग बद्दल एक लॉग घेतल्यानंतर या रोल नुसार Log a plus Log log a. b is equal to 5 into 3. 5 म्हणजे लॉग मध्ये येणार एक लॉग येणार खाली आणि 5 इंटू 3. 3 येणार, which is equal to log 5 into 3. डायरेक्ट लिहू शकता तुम्ही 15. आता आलं का लक्षात आहे? Yes sir. yes पहिल्या दोन्हीला मी ब्रॅकेट टाकला आणि लॉग सर आवाज येईना. आवाज ब्रेक होतोय. लॉग सर आवाज ब्रेक होतोय. लिहिलं. ह्या ऍडिशन असेल तर आतमध्ये मल्टिप्लिकेशन. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाहीये. येतोय का आवाज आता? Yes Yes, sir. sir. Yes sir. Yes ओके. sir. दोन लॉगॅरिथमची ऍडिशन जी केली होती काय मिळालं? लॉग 15 मिळाली. आणि पुढची टर्म काय होती?
लॉग मायनस log minus मायनस 2 मायनस लॉग 2 होतं. म्हणजे पहिल्या दोन्हीची ऍडिशन केली लॉग 15 आली आणि जी मायनस टर्म जी पुढची होती ती मायनस लॉग 2 आहे असलेली. आता याच्यासाठी आपण मगाशी बघितलं एक 2 फॉर्म्युले लिहिलेत बघा. लॉग ए मायनस लॉग बी काय असतं लॉग ऑफ A upon log B. A upon B ए अपॉन म्हणजे विच इज इक्वल टू लॉग 15/2. 15/2 15/2. बघा 3 लॉगॅरिथम होते आपल्याला लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2. तिन्ही लॉगॅरिथम सिम्प्लिफाय करून आपल्याला किती लॉगॅरिथम मिळाले? एक सिंगल लॉगॅरिथम One. मिळाला आपल्याला. येस सर. म्हणजे आपल्याला कितीही लॉगॅरिथम असले तरी त्यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन आपण रूल नुसार केल्यानंतर एक सिंगल लॉगॅरिथम आपल्याला मिळतं. आता यामध्ये सिंगल लॉगॅरिथम मध्ये 15/2 आलेला आहे. त्यामध्ये पॉईंट मध्ये वगैरे व्हॅल्यू काढायची नाहीत. 15/2 म्हणजे 7.5 लगेच लॉग 77.5 असं करायचं नाही. दुसरी काय ऍडजस्टमेंट इथे होते का हो? बाकी तर जातच नाहीये. नाही होणार कारण कोणत्या स्क्वेअरच्या कोणत्या याच्या फॉर्मॅट मध्ये पण ते नाहीये. स्क्वेअर हे मध्ये आहे वगैरे असं असतं तर राहणार ना. हो बरोबर आहे की स्क्वेअर मध्ये वगैरे असतं तर आपण ऍडजस्टमेंट ते पॉवर मध्ये वगैरे कन्वर्ट केला असतं. तसंही इथं नाहीये. त्यामुळं हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. लक्षात येतंय फायनल आन्सर आपलं हेच आहे लॉग 15/2. लक्षात सर्वांच्या? Yes, sir. आता हे Yes. Yes, sir. डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं बरं कारण आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करायचे बऱ्यापैकी एक्झाम्पल. परत एकदा लिहितोय लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2 इक्वल टू आता मी काय करतोय बघा किती लॉगॅरिथम आहे तिथं? 3 सर. 3 लॉगॅरिथम्स आहे. या तिन्ही लॉगॅरिथमच्या अगोदर इथं कोणती टर्म आहे का हो? लॉगच्या अगोदर इथं काय आहे का? नाही. नाही इथं आहे का दुसऱ्या लॉगॅरिथमला पुढे काय आहे का? नो No, सर. याला आहे No. का? नाही. नाही. फक्त साइन नाही, आहे sir. प्लस मायनस. मायनस. असं ज्यावेळी असतं त्यावेळी आपण तिन्ही लॉगॅरिथमचं कन्व्हर्शन डायरेक्ट एका लॉगॅरिथम मध्ये आपण करू शकतोय. एकच लॉगॅरिथम लिहायचा. आता रूल काय आहे आपला? ऍडिशन असेल तर मल्टिप्लिकेशन असतं बरोबर आहे. हा. आणि हा, sir. सबट्रॅक्शन असेल तर ते डिवाइडला असतं. ओके म्हणजे प्लस मधल्या ह्या ज्या 2 व्हॅल्यू आहेत कोणत्या? एक लॉग 5 आणि दुसरी लॉग 3. 3 2 प्लस मधल्या व्हॅल्यू आहेत. या ऍक्च्युली प्लस मधल्या व्हॅल्यू असतील तर अंशात असतील का छेदात असतील हो? अंशात सर. अंशात असतील ना. अंशात असतील सर. अंशात. बरोबर आहे लॉग ए सर माईक चालू आहे कोणाचं तरी. हे माईक पुन्हा चालू आहे बंद करा रे. इथे सर प्रॉब्लेम. त्याचा आवाज येतो.
नाही नाही कसं आवाज येतो? हा सर बंद झाला आता. ठीक आहे बघा. हॉरिझॉन्टल काय स्क्रीनवर हा कुठपर्यंत आलो होतो आपण? सर log 5 plus log 3 minus log 2 is equal to परत हा. log आणि ब्रॅकेट घेतलेला. तर डबल पर्यंत आलो. ठीक आहे बघा. आता ह्या ज्या प्लस मधल्या व्हॅल्यू आहेत त्या अंशामध्ये असणार आहेत आणि दोन लॉगॅरिथमची ऍडिशन आहे. म्हणजे ह्या ज्या दोन व्हॅल्यू असणार आहेत 5 आणि 3 ह्या अंशामध्ये लिहिणार, पण 5 प्लस 3 लिहिणार का तिथं? नाही 5 into 5 3. इंटू 5 3 into लिहिणार. 3 सर. 5 into 3. 5 इंटू 3 लिहिणार. बघा प्लस मधल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मी अंशामध्ये टाकल्या. कितीही असू दे प्लस मधल्या व्हॅल्यू, 5, 6, 7, 8 जरी व्हॅल्यू असल्या तरी सर्व प्लस मधल्या व्हॅल्यू अंशामध्ये लिहायच्या आणि त्याला गुणाकार मध्ये टाकायचा. आणि डिवायडेड बाय मायनस असणाऱ्या व्हॅल्यू कुठे टाकायच्या? छेदामध्ये. डिनॉमिनेटर. म्हणजेच डिवायडेड बाय 2 प्लस फाईव्ह आणि आन्सर किती येईल मग? log 15/2. Log 15/2. आन्सर या पद्धतीनं. लक्षात आहे सर्वांच्या? Yes. पहिल्या पद्धतीनेही करू Yes, शकता. sir. पहिल्या दोन्हीचे ऍडिशन एकदा करायची, त्याचा एक लॉगॅरिथम मिळवायचा आणि मायनस दुसरा लॉगॅरिथम जो असेल परत दोन्हीची सबट्रॅक्शन करून ही सिम्प्लिफाय केल्यानंतर तेच मिळतं. किंवा या 2-3 स्टेप मध्ये हे आन्सर होतं. या पद्धतीने जरी लिहिलं तरी चालतं. लिहून द्या सर्वांनी. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. ओके झालं सर.
झाले का सर्वांचं? हा सर झालं. Yes, sir. येस सर. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देतोय, ते मला लगेच सॉल्व्ह करून सांगा. ओके. सिम्प्लिफाय log 16 plus log 10 minus log 5. हे सॉल्व्ह करून सांगा. सर सर लॉग 32. log 32. लॉग 32 32. हा. करेक्ट आहे का बघा, अजून कोणाचं आले का? येस सर. येस सर, बरोबर. बरोबर आहे. सर्वांचं येते का चेक कर सर्वांना. लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये काय येईल मग? प्लस व्हॅल्यू पहिल्या दोन आहेत 16 into 10 by 5. 10. 16 into 10 10 by 5. आणि ही मायनसची व्हॅल्यू जी आहे ती डिवाइडला, आणि भाग 160. 160 by 5. 160. 160 by 5. 160 by 5. 160 by 5 या पद्धतीने सिम्प्लिफाय करा, किंवा 5 into 2 इथं 10 येईल, आणि 16 into 16 into 2. 2 म्हणजेच 32. 32. कोणत्याही पद्धतीने करू शकता, असे काही नाहीये. 160 divided by 5 हे जरी केलं तरी लॉग 32 येतं, किंवा आपल्याला लगेच 5 ने डिवाइड करून 16 into 2 32 लिहिलं तरी चालेल. माझी झोपच होऊ देत नाही तुम्ही. कोणाला माहित चालू रे? ठीक आहे, हे झालं सर्वांचं लिहून? येस सर. हो सर. Yes sir. हो सर. Yes, sir. दुसरे एक्झाम्पल बघा. सिम्प्लिफाय लॉग ऑफ 9/14 मायनस लॉग ऑफ 15/16 प्लस लॉग ऑफ 35/24 equal to 9/14 minus 15/16 plus log of 35/24. आतापर्यंतची मी दोन्ही एक्झाम्पल जी घेतलेली होती, 2, 3, 4 झालेले एक्झाम्पल, ती सर्व फक्त न्यूमरेटर होते त्यामध्ये, ब्रॅकेट मध्ये, बरोबर आहे? Yes sir. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही तिथं आहेत. ज्यावेळी दोन्हीही तिथं असतात त्यावेळी कशा पद्धतीने करायचं बघा. आता मी एक स्टेप घेतो, यामधलं काही घेऊ नका. 2/3 डिवायडेड बाय 4/6 असं जर असेल तर आपण मॅथ्सच्या रूल नुसार कॅल्क्युलेशन कसं करतो? सर 6 वर जातं into 2. म्हणजेच ही पहिली जी टर्म अंशामधल्या 2 टर्म असतील त्या आहे अशा राहतात, आणि त्याला मल्टिप्लाय पुढे काय होतं? खालच्या टर्मची इनवर्स होते. हा, खालच्या टर्मचा इनवर्स होतो. म्हणजे 4/6 इथं 6/4 होत, आणि मग त्याचं सिम्प्लिफिकेशन आपण करतो. हे बेक के बेबे दोन्ही 4, 3 into 1, 3 into 2 6,
टू ला टू परत सगळं कॅन्सल होईल आणि आन्सर मिळेल आपल्याला 1. 1. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन येईल ते येते लक्षात आहे आपल्या. हो सर. Yes. हा. आता ही टर्म परत एकदा इथं घेतोय बघा, हे 9/14 आहे. आता हे मध्ये मायनस असल्यामुळे 15/16 कुठं जाईल हो? डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटरला. Denominator. मग डिनॉमिनेटरला. हे कसं तयार होईल हो इथं? 9/14 9/14 into 16/15. Into 16/15. 16/15. मग इथं जिथं भाग जातोय तिथं भाग घालवून आपण त्याचं Sir, 3 into 3, 9. आणि 3 into 3 5. 3 convert 3 5 15. बरोबर आहे. म्हणजे भाग आपण पुढे कॅल्क्युलेशनचा पार्ट करतोय. हम्म. लक्षात येतंय हे याच्यावरून 9/14 divided by 15/16 जे आहे हे याच्यावरून मी हे लिहिलं 9/14 मायनस असेल तर इंटू काय केलं, हे 15/16 आहे त्याचं उलट केली 16/15. 15. आता एक कॅल्क्युलेशनची स्टेप सांगतोय, व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. आता इथंही मी 3 लॉगॅरिथम बद्दल 1 लॉगॅरिथम लिहिणार. बघा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे तरी सुद्धा मी 3 लॉगॅरिथम मध्ये बरोबर 1 लॉगॅरिथम लिहितोय. आता काय करायचंय बघा, प्लस व्हॅल्यू कोणते आहेत यामध्ये हो? ही एक प्लस व्हॅल्यू आहे 9/14, 35/24. 35/24. 24. दोन व्हॅल्यू प्लस मधल्या आहेत आणि मायनस मधली व्हॅल्यू कोणती आहे? 15/60. 15/16. बरोबर आहे. तर मी काय करतो, ज्या व्हॅल्यू प्लस मधल्या, लक्षात ठेवा मी, ज्या व्हॅल्यू प्लस मधल्या आहेत त्या आहे अशा ठेवायच्या इथं 9/14. जी व्हॅल्यू प्लस मधली आहे 9/14 ती आहे अशी तिथं ठेवलेली आणि जी व्हॅल्यू मायनस मधली आहे ती व्हॅल्यू घेताना उलट करून घ्यायची. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल मध्ये डिवाइड केल्यानंतर उलट होतं, ते आपण इथं डायरेक्ट करायचं आहे. म्हणजेच हे 15/16 साठी काय होईल हो? 16/50. 3/15 आणि त्या दोन्हीच्या मध्ये सर्वांच्याच मध्ये टाकत जायचं मल्टिप्लिकेशन साइन. प्रत्येक टर्मच्या पुढे मध्ये मल्टिप्लिकेशन साइन. प्लस व्हॅल्यू पहिली घेतली, मायनस नंतर जी आलेली व्हॅल्यू आहे त्याची उलट करून दिली इंटू. आता व्हॅल्यू प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. प्लस आहे. ही व्हॅल्यू जी आहे ती प्लस आहे. मग प्लस व्हॅल्यू कशी असेल हो इथं? आहे आहे अशीच राहणार सर. 35 काय असेल इथं? 24. सर आपण पहिल्यांदा 35/24 घेऊ शकतो. घेऊ शकतो. कसं घ्या, द्या सर्व व्हॅल्यू प्लसच्या अगोदर द्या, नंतर मायनसची नंतर घ्या, करू शकता तुम्ही. ओके सर. प्लस ची व्हॅल्यू आहे अशी इंटू मायनस आलं तर उलट, म्हणजे इनव्हर्स करायचं त्याचं, आणि प्लस आलं तर परत प्लस, परत मायनस आलं तर उलट करायचं. आणि आता हे सिम्प्लिफिकेशन आपण करू शकतो, विच इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट. आता भाग आलवा तुमच्या पद्धतीनं बघा कुठं कुठं भाग जाईल. सर 3 into 3, 9. 3 into 3 9, 3 into 5 15, परत 5 into 1 5 into 7 35. त्यानंतर इथं 2 2 2 into 7 7 40, 2 2 8 60. आणि 8 into 1 आणि 8 into इथं किती? 3. परत या 3 ला हे वरचं 3 कॅन्सल, हा, या 7 ला हे 7 कॅन्सल. हे 7 कॅन्सल. म्हणजेच आपल्याला ब्रॅकेट येते मध्ये answer. न्यूमरेटर मध्ये सर्व One. टर्म न्यूमरेटरच्या कॅन्सल झाल्या.
डिनॉमिनेटरच्या सर्व टर्म कॅन्सल झाल्या आणि मिळाला आन्सर काय ब्रॅकेटमध्ये 1 1. आन्सर मिळाला आपल्याला ब्रॅकेटमध्ये 1. लक्षात आलं? तुम्ही सर हा बी डिव्हिजनला होस्ट करा की मला. एक मिनिट. हे चालू करता येतं का? बघा कसं करतो आणि मी इकडे मी जॉईन host झालोय. नाही. होय तुम्ही एक नाही मिनिट बी इथं काय होस्ट करा. दाखवतोय. हा, CDFY मोबाईलवर MEB पण host मी दाखवतोय. होस्ट नाही मोबाईलवरती सुद्धा केलेलं आहे. हम्म. तिथं सीसी लॅबला कोण आहे का बघा फक्त काय? तिथे कुठल्या पीसीला केलं? लोखंडे सरांच्या पाठीमागच्या पेजवरती. बरं ठीक आहे बघतो मी जाऊन तिथे. हा तिथं आहे. मी जरा इकडं बाहेर जायचं. चल. हा. तुम्ही हे जे एक्झाम्पल आहे न्यूमरेटर जे आहेत 9, 16, 35 याला तुम्ही वेगळं करून सुद्धा या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन एकदा वरती समजा हे 134 असं काहीतरी मिळालं किंवा 5 डिवाइडची टर्म इथं काहीतरी 245 असं काहीतरी मिळालं आणि हे परत भाग घालवू शकता. पण भाग घालवताना मात्र पॉइंट मध्ये आन्सर कमी काढायचं नाही बरं का. जिथपर्यंत भाग जातोय तिथपर्यंत भाग घालवायचा, नसेल तर आहे असं ठेवायचं. ज्याला काहीच कॅल्क्युलेशन यातलं समजत नाहीये समजा त्याने डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती 9 × 16 × 35 करायचं, अंशामध्ये ती टर्म लिहायची, डिनॉमिनेटर टाकायचा, 14 × 15 × 24 एकदा कॅल्क्युलेटर वरती काढा, ते तिथं टाका. आता या एक्झाम्पल मध्ये दोन्ही व्हॅल्यू सेम येतात त्यामुळे ते डायरेक्ट 1 कॅन्सल होतं त्याचं. आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर बेस्टच. हे कॅल्क्युलेशन ही काही अवघड नाहीये. आणि आता याचे आन्सर काय येईल? इक्वल टू खाली द्या त्याचं मात्र इक्वल टू आता log 1 ची स्टँडर्ड व्हॅल्यू नोट मध्ये दिली आहे तुम्हाला 0 म्हणजेच या 3 लॉगॅरिथम लॉगचे सबट्रॅक्शन प्लस ऍडिशन जे आहे त्यांची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. सर्वांनी लिहून घ्या व्यवस्थित. प्लस व्हॅल्यू आली तर आहे अशी ठेवायची, मायनस आली तर उलट करायची. हा एक साधा रूल लक्षात ठेवला की आपल्याला कितीही लॉगॅरिथम आले तरी आपल्याला सिम्प्लिफाय करायला सोपं जातं. तर आम्हाला एकदा ना सोडवायला आता. हो लगेच देतो. बघा हे झाले का लिहून सर्वांचं? हो Yes, सर. sir. हो सर. ठीक आहे लिहून घ्या मग. सिम्प्लिफाय log 225 divided by 32 minus log 25 upon 81 plus log तुम्ही पुढे स्लॅबवर का ते प्लस log 64 upon log 729. व्यवस्थित भाग घालवायचं. कॅल्क्युलेटरचा यूज पण करू शकता. मोठ्या व्हॅल्यू जरी असल्या तरी कॅल्क्युलेटरचा यूज करून करू शकता तुम्ही. आता पहिली स्टेप काय आहे ती तर सांगा मला. लॉग इन ब्रॅकेट 225 upon 32. हा पहिली व्हॅल्यू प्लस असल्यामुळे ती आहे अशी नंबर झाली इंटू दुसरी व्हॅल्यू निगेटिव्ह आहे काय येईल 81/25 प्लस तिसरी व्हॅल्यू प्लस असल्यामुळं
आहे असे 64/729 आणि हे भागालवत जायचे आपल्याला. सर लॉग 2. लॉग log 2. log 2 येते. बघूया एक मिनिट. सर्वांचं आलंय का? झाले का सर्वांचं सुरू आहे? Yes, हो sir. सर. हो Yes, सर. sir. तिसरी व्हॅल्यू कोणती होते? 64/729. आणि भाग कशा पद्धतीने गेला? Sir, हा 16 दोन्ही 32, 16 चौक 64. ओके, काय 32 एके 32 25. 32 चे डबल आहे. 32 आणि 64 केला आपण. 64. ठीक. 25 25 9 225. ओके, 25 एके आणि 25, 25 90 200. आणि 81 729. हे कॅल्क्युलेटर वरती करू शकता किंवा पहिला 9चा भाग घालवा आणि नंतर परत 9चा भाग डबल केलं तरी चालतं. 81 ला 81 कट होत आहे. 81 गुणिले 9. आणि ह्या 9ला परत 9ला 9 9ला 9 कॅन्सल. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल फक्त त्यामध्ये लॉग ऑफ 2. ब्रॅकेट मध्ये राहिलं फक्त 2. मग एक नंबर असेल ब्रॅकेट मध्ये तर आपण नाही लिहिला, ब्रॅकेट नाही लिहिला तरी चालतो. लॉग 2 डायरेक्ट लिहायचं. आलं का लक्षात सर्वांच्या? Yes, sir. येस सर. yes, sir.
ठीक आहे, काही एक्झरसाइजला एक्झाम्पल देतोय की नंतर सॉल्व्ह करा सर्वांनी. इथं थांबूया आपण. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. चालेल? ओके सर. ओके, ठीक आहे. थँक्यू. हाँ Yes, सर. sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. आवाज येते का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सरांचं कधी झालं लेक्चर? तरडे सरांचं. तरडे सर आहेत का? हो सर आहे. एक 2 मिनिट सरांना कॉल करायला लागेल मला.